नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पर्ल अँड सॅगीज ब्लॉग्समध्ये. आणि आज तारीख आहे 26 शुक्रवार 26 जून 2026 शुक्रवार. आणि आम्ही निघालो आहोत रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी तिथीप्रमाणे. तर आता पल्लवी नाही आहे, ती नाही येत आहे. तर मग माझ्याबरोबर असणार आहेत माझे काही मित्र जे तुम्हाला दिसतीलच पुढे ब्लॉगमध्ये. आता आम्ही खाली उतरतो आहे. अजून एक आहे, बाईक घेत नाही आहे कारण कार आहे आणि अजून एक बाईक येणार आहे मित्राची. तर मग बघू, बहुतेक त्या बाईकवरतीच मी तुम्हाला पुढे भेटेन. तर मग मित्रांनो, आपण आता श्यामबरोबर राहत आहोत, श्यामच्या गाडीमध्ये. आणि जसं तुम्हाला बोललो, मागे आहे अक्षय आणि गौऱ्या. आम्ही सध्या चौघं आहोत, मागून अजून 2 जण येतात बाईकवरती. ते किती लांब आहेत रे अक्षय? लोकेशन ऑफ आहे. लोकेशन ऑफ आहे. लाईव्ह लोकेशन पाठवलं पण लोकेशन ऑफ करून ठेवलं, असे बसलेत ते लोक. तर मग बघू, त्यांना आम्ही बहुतेक तरी खारपाड्याच्या जवळपास कुठेतरी भेटू, जिकडे आम्ही थांबू जेवायसाठी. तिकडे भेटल्यानंतर तुम्हाला त्यांची ओळख करून देऊ. आणि मग त्याच्या पुढे बहुतेक तरी ते दोघे गाडीत येतील आणि मी आणि अक्षय बाईकवर जाऊ. काय अक्षय? परफेक्ट, एकदम परफेक्ट ना. त्याच सगळी तयारी आहे, मागे हेल्मेट सगळे गाडीमध्ये घेऊन आलो आहे. फक्त आता त्यांची यायची वाट बघतो. ते एकदा आले की मग त्यांना गाडीत आणि आम्ही बाईक वाशीला टच करतील. वाशीला टच करतात. त्यांनी वाशीला टच करतात आणि आम्ही डायरेक्ट रायगडच्या पायथ्याला टच करतोय. काय ठीक आहे, चला मग. जवळपास आपली भेट माणगावलाच होईल. अच्छा, डायरेक्ट माणगाव? नाही, खारपाड्याला भेटू आपण त्यांना. तर मित्रांनो, आता हॉटेल मंत्रांमध्ये आमचं जेवण झालेलं आहे. ऑलमोस्ट 12 वाजलेत, जेवण झालेलं आहे. आणि आता आम्ही निघू इकडून. आणि आता रायडर्स एक्सचेंज झालेले आहेत. हा हेल्मेट घालून आधीच रेडी झाला आहे, पण हा मागे बसणार आहे, गाडी नाही चालवणार आहे. आणि जे बाईक घेऊन आले त्यांना आम्ही आता गाडीमध्ये टाकतो आहे. तर मग आता इथून राईड स्टार्ट करू. ऑलमोस्ट किती आपल्याला 2.5 तास लागतील. 2.5 तासात पोचू, म्हणजे अडीच वाजता रायगडला पोचू असं प्लॅन आहे. तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही बाईकवरती आहे. ऋषाची बाईक आहे, माझी बाईक आणली नाही आहे कारण गाडी पण होती. तर म्हणलो आता गाडीमध्ये मग आपला श्यामभाऊ एकटाच राहील. तर मग त्यामुळे मी बाईक न घेता ह्याच्यावरती आलो. आता ह्याच्या पुढे बाईकवरती मी असणार आणि अक्षय असेल. आणि हे बाकी आता ऋषी जो बाईक घेऊन आला आहे तो गाडीत जाईल, तो थोडासा रेस्ट करेल. बदलापूर बोलतो, आपलं भाईंदरवरून आला आहे तो गाडी घेऊन. तर आता त्याला रेस्ट दिलाय आणि आम्ही गाडीवर आलो आहे. थोडासा पाऊस पडल्यासारखा आम्हाला वाटला म्हणून आम्ही थांबून आता श्यामच्या गाडीतून रेनकोट्स काढून घातलेले आहेत. पण आता जसं तुम्ही बघू शकता पाऊसच नाही आहे. पण प्रिकॉशन्स म्हणून आम्ही रेनकोट घालूनच पुढे जातोय. इन केस पुढे परत लागला तर मग काय करायचं. त्यामुळे बघू. तसं पण जिप्स वगैरे ओपनच आहेत, तर मग गरम तर होणार नाही. रात्रीचा पण टाइम आहे, दिवसा नाही आहे. तर मग लेट्स सी. आणि श्याम पण आहे मागेच गाडीवरती. चलो रायगड.
12 वाजता पोहोचलो. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत रायगडला. रायगडच्या पायथ्याशी गाडी इथे पार्क केली आहे, तिकडे कुठेतरी पार्क केली आहे जिकडे जागा भेटली तिकडे. आणि आम्हाला वाजले आहेत 2:40 आणि सगळेजण आता रेडी झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही चेहऱ्यावरती लाईट मारतो. हां, चेहऱ्यावरती लाईट मारा रे, दिसले पाहिजे. सगळे आले का? हां, सगळे आले, सगळे हजर. हां, तर चला आता 2:40ला आपण ट्रॅक सुरू करूया. वरती पोचायला किती वेळ लागतो ते बघूया. जसं तुम्ही रायगडवरती सज्ज झालेला आहे, आता फक्त वरती आपण कधी जातो ते बघायचं आहे. तिकडे किती पोचतोय. इकडे आम्ही आलो आहोत या एस टीने. ॲक्च्युली मगाशी जे तुम्हाला बोललो मी ते रायगडच्या पायथ्याशी नव्हतो, कोणगाव करून आहे महाडमध्ये, जिकडनं हे लोक हे असे एस टीने आपल्याला वरती इकडे रायगडच्या पायथ्यापर्यंत घेऊन येतात. ही सोय आहे गाड्याकडनं हे असं एस टीने रायगडच्या पायथ्याशी यायचं आणि मग इकडनं हे ट्रॅक असं सुरू होणार. आणि जसं तुम्ही पाहू शकता हे आहे आपलं श्रीमान रायगड. साडेतीन वाजता गड चढायला सुरू केलेला आहे आपण. आता काय म्हणताय, किती वाजतील वर पोचायला? 15-20 मिनिटात. तो कोण, तो चेहरा दाखव रे. 15-20 मिनिटात पोचू बोलणारा कोण आहे? तू स्वतःच 15-20 मिनिटं बोलला का पल्लूचं बोलला 15-20 मिनिटात पोचेल? पल्लू 15-20 मिनिटं बोलून 3 तासाने आले. हा, सतराशे 40 पायऱ्या चढायच्या आहेत आणि वाजले आहेत 3:30. बघू 1740 पायऱ्या चढायला किती वेळ लागतोय. जायचं आहे तिकडे. साधा ट्रॅक असं तर काय नाही, पायर टाकायला होतंय. थांब नीट करतो. करून घे. रेकॉर्डिंग तर चालूच झाली. किती वाजले? 5 वाजलेत. 5 वाजले. वर चढायला स्टार्ट कितीला केलेलं? 3:30ला स्टार्ट केलं. 3:20ला केलं होतं की 3:30? 3:20 प्रिसाईज, टू बी मोर प्रिसाईज 3:20ला स्टार्ट केलं आहे. एक्झॅक्ट 5 वाजले. टाईम दाखव. टाईम दाखव. 5 नाही वाजले अजून. 5 मिनटात. नाही सॉरी, 1 मिनटं. पोचलो आहोत. हां, हे आता हे लांब पण रेकॉर्डिंग चालू झाली म्हणून लगेच पळत आले इकडे. ऋषा कुठे गेला? कांदा भजी शोधायला गेलाय. त्याला जेव बोललो तर जेवला नाही आणि आता बोलते कांदा भजी पाहिजे. काय नाही, 5 वाजलेत आम्हाला पोचायला. आता थोड्या वेळ कुठेतरी रेस्ट करू. मग कोणाला शोधायचं आपल्याला? थोडा फ्रेश होतो. हां, दर्पण वगैरे सर्व जे आले, दर्पण सगळ्यांचा ग्रुप आलाय. हां त्यांना भेटतो हां, आणि मग चालू होतं. बरोबर. ज्यांच्यावर मी पहिल्यांदा राज्याभिषेकला आलेलो 3 वर्ष आधी, त्यांना जाऊन भेटायचं आहे. त्यांना आपण आपल्या ब्लॉगमध्ये घेऊया. जे मोठे ब्लॉगर आहेत, जे खूप मोठे ब्लॉगर आहेत त्यांना आपण भेटणार. आम्ही आहोत स्ट्रगलर. हां, आम्ही आहोत स्ट्रगलरवाले. चला तर भेटू थोड्या वेळाने. खाल्लास? छोले कुलचे पण आहे. मला काय पाहिजे इकडे? छोले कुलचे आहेत तिथे. हिला पाहिजे का इकडे कॉफी? पण हां, लकांची तुला काय? मालक जॉब देतो.
हो मी देतो दुकान टाक फुल एक दुकान टाकून घेऊन जाईल का फुल ऑफिसमध्ये रेजिग्नेशन टाकून आलाय तो म्हणून इकडे जॉब मागतोय बरोबर ना बरोबर तू त्याला कोण विचारत नाही काय ऑफिसमध्ये विचारतच नाही सोडून द्यायचं तू वाऱ्यावरती सोडले ते मी पण ऑफिस मधल्या पण हा तर बोलतोय गावी जायचा विचार आहे बस झालं मुंबई जिरली है ना हा झोपेत आहे अजून अजून वासावर आहे भजीच्या भाषावरती इकडे आलाय तो आता दुसरं काय शोधतंय काय बाबा याचं झोपला ती थोडी थंडी जाणवतो मग चालत जाणवत झालं रेडी मी पण रेडी हे पण रेडी होणार होता हे तू रेडी का नाही झाला पहिले इथं ठेव ना ते. कॉन्फिडन्स गौरव निघाला नाही काय घालवलं पण ते दाखव ना काय आणलंय त्यांनी नको 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 माफ करा जिरली आमची हे बघा जरा जास्तच रेडी झालेलं आहे आई भवानीचा उदय आत्ताच सर्व सेटअप सर्व सेटअप आत्ताच ठेवलेला आहे टी शर्ट सोडून हा हे ठेव रे सगळं लवकर आतमध्ये एका बॅग मध्ये ते आहे टकमक टोक पल्लू भाऊ इकडे ठेवले बंद केले चिनी चल थांबीला हिला असं घ्यायचंय हा बघ ऋषा बाजूला बोलते तुला सॉरी फोटो नाही फोटो पाहिजे फोटो नाही मग तुला काय वाटलं फोटो घ्यायचा चला तिकडचं 20 होईल हे बघा अब्दुल्ला शेख अब्दुल्ला बघा आपले हा पण होता मला चेंज केलाय तिथे आणखी दूर तुमची वाट पाहत स्टेज जवळ हे कोण आहे आपल्या साथ आहे की ऋषी काय हा ऋषा घाल ना साखरपुडा होऊन जाऊ दे इकडे तो साखरपुडा ऋषा घाल साखरपुडा होऊन जाऊ दे अरे इकडे. घाल रे ऋषा चांगला वाटत तुला किती दाखवीन मी 1200 छान वाटते ना साखरपुडा दाखवीन. बस एवढंच काय. तो बघ, हा, बस एकदम मस्त दिसतं, एकदम मस्त दिसतं.
कुठेतरी उल्लेख केला, काशी की कला जाती मथुरा मस्जिद बनती अगर शिवाजी न होते. वंदे धारेश्वरम शंभो सर्वपापप्रणाशकम सह्याद्री गौहरेतिकम आदि मठस्य भूषणम. सर्व आलेल्या शिवभक्तांचं प्रतिवर्षाप्रमाणे श्री ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी होणाऱ्या शिवराज्याभिषेकाचं या रुद्राय नमोऽस्तु. अयं मे विश्वभेदयोऽयं शिवाभिमर्शनः.
हा माहिती आहे ते. अच्छा अच्छा तुळजापूरहून आहे. धन्यवाद. आवाज मारते तू नाही जरा जवळ थांबू ना अरे पलीकडे जाशील नाही तू हे थांब रे गोप्या तर राज्याभिषेक पूर्णपणे पार पडलेला आहे आणि आता दर्शन घ्यायचं आम्ही राहिलंय. कसलं 1:20 झालेली आहे टकमक टोक त्याला एक दर्शन टकमक टोकचं बाकी आहे त्याला एक टकमक दर्शन टोकवरनं खाली घ्यायचं. टाकलायचं आहे मी दर्शन बोललो दर्शन. आणि ऋषा वाजले किती 1:20 झालेत आणि आम्ही आता गडावरनं खाली उतरायला सुरू करतो. तर मग आता बघू खाली उतरायला किती आपल्याला 20 मिनिटं. हा 20 मिनिटात खाली जाऊया उतरेल ना. आणि ब्लॉग करेल. आम्ही कधी उतरू तेव्हा ब्लॉग करू. तर चला खाली भेटू तुम्हाला. तर मग जसं गौऱ्या बोलला एक दर्शन बाकी आहे. आई जगदंबेचं दर्शन आमचं बाकी होतं जे आम्ही ॲक्च्युली सकाळीच घ्यायला पाहिजे होतं पण आम्ही गड चढून आलो होतो आणि फ्रेश नव्हतं झालेलं म्हणून घेतलं नव्हतं. आमचं असं होतं की फ्रेश होऊया आणि मग येऊन दर्शन घेऊया पण राज्याभिषेक आणि बाकी गड फिरण्यामध्ये आम्ही व्यस्त झालो आणि ते दर्शन घ्यायचं राहून गेलं. पण आता गड उतरायच्या आधी हे दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही दर्शन घेतलं आहे आणि आता ॲक्च्युली आमचं गड उतरायचं सुरू झालेलं आहे. आम्ही गड उतरायला तर घेतलं आहे पण भर दुपारी आणि गर्दी कमी असल्यामुळे आम्ही हा टाईम निवडलेला आहे. पण असं वाटतं की चुकीचा टाईम निवडला आहे कारण पाऊस नाही आहे ढगही नाही आहेत. भर दुपारच्या उन्हात आम्ही गड उतरायला घेतलं आहे. फायनली गड उतरलो आहोत आम्ही. गडाच्या पायथ्याशी पोचलो आहोत आणि आता 2:40 झालेले आहेत. 1:20ला आम्ही गड उतरायला स्टार्ट केलेलं आणि 2:40ला आम्ही खाली पोचलो आहे. नॉट बॅड पण कडक उन्हामुळे सगळ्यांची हालत जराशी टाईट झाली आहे. तर थोडा इथे कुठेतरी आम्ही थांबू थोडंसं फ्रेश होऊ तोंडावर पाणी वगैरे मारू आणि मग पुढे निघू. रेस्ट करून आलो त्यामुळे सगळे तरतरीत दिसतात. खाली उतरलं सगळ्यांची हालत खराब होती. हां स्लो कोण तरतरत आहे हा तरतरतोय नाही तिकडे हा तरतरतोय आमचा ड्रायव्हर तरतरतोय. हा आता इथून चालत जायचं आहे. अजून ऊन पण कडक पडलेलं आहे. एस टी स्टँडपर्यंत चालत जायचं आहे. तिकडनं पुढे मग एस टीने गाडी जिथे पार्क केली तिकडे जायचं आहे. तिकडनं पुढे मग आम्हाला गाडी भेटणार. अरे मला हा पल्लू नाही दिसत आहे. पल्लू दमले हा दिसली. अरे नाही दमली नाही. चेहऱ्यावरती जो ORS. आलाय तिच्या ORS का कमाल है ये ORS का कमाल है. गिरतय श्रीवर्धनला तर जायचं आहे इथलं इथं. तासाचं अंतर आहे. अरे 1 तास काय आहे तुझ्यासाठी. हे तू बलक लाव नाही घातला हेल्मेट नाही घातला अजून घाल. त्याचा कानपट फोन अरे हे बघ थोडं बस तसा पण घनश्याम बोलायला खाली उतरल्यावरती मी अर्धा तास झोपणार आहे मग निघायचं काहीच नाही बोलला असं. बोललेला. अरे रोबोट थोडी येतो माणूस आहे. अरे माहिती आहे पण तो बोललेला का नाही जाणार त्याला. मी खाली उतरलो झोपणार करून. चला मित्रांनो जोगसपाट रायगडची सहल झालेली आहे. सॉरी राज्य अभिषेक झालेला आहे.
वाजले किती? 4:09. आम्ही पार्किंगमध्ये ऋषा अजून रेडी होते. ऋषाला अजून रेडी होते, अजून 5-10 मिनिटं अजून लागतील बहुतेक. ऋषा रेडी झाल्यावरतीच आम्ही निघतोय. निघाला तर निघाला. कारण आता सोबत आज बिर्याणी खावणार. हा काय गरज नाही. आता ऋषा आणि अक्षय चालले गावी श्रीवर्धनला. त्यांची गाडी रेडी झाली काय? काय बाकी असेल मग कुठे काय बांधायचं? हा ते चालले आणि आम्ही श्याम बरोबर चाललो गाडीतून. माहिती नाही, फक्त हाच वैतागला, बाकी सगळे चिल्ड आहेत. नाला सोपारा करून का चाललंय कधीपासून. 1 वाजता पोहोचेल. ह्यानी परत काढला 4 वाजता आणि इथून निघून 1 वाजता पोहोचणार पुढे. ब्लूटूथ चालू करतो. पण झालेलं आहे. श्रीमान रायगड. ब्लूटूथ कनेक्ट करून पण अक्षय ऋषा रायगड परत एकदा करूया. पाऊस एकदा जोरात लागू दे. पण तेव्हा रोपवेने जायचं आणि रोपवेने यायचं. पावसाळ्यात रोपवेने जायचं, रोपवेने यायचं. आणि तेव्हा पूर्ण रायगड फिरायचं. हे 2 गाईड नसणार आहेत, आम्ही वरती गाईड आहे. ब्लूटूथ लगेच होती, एवढा वेळ नाही लागत. तर मग स्पॉटिफाय चालू करतोय अजून. हे गाणी लावू नको, हे मग हे येतं यूट्यूबवरती. हा यूट्यूबवरती बॅन करतात ना, मग व्हिडिओ देत नाहीत. तर मग 4:10 झालेले आहेत. आम्ही आता निघतोय. हे लोक पण हे भाई चला बसा चला निघा तुम्ही, आम्ही पण निघतो. चला बाय. चल बाय. अरे कॅमेरा राहिला लावायचा हेल्मेटला. नाही ते इथं मानगावला इथं नाही लागत. आमच्या तर ओरडतात. ते लाईटसाठी ओरडतं. ते कॅमेरा कुठे राहिला? कॅमेरा बघ, शोध बॅगेत आहे बघ, काढ. आमच्या असले व्हिडिओ काढाल काय पण. हे ऋषा कॅमेरा काढ बॅगेतला. चल भावा निघ. पण या ट्रिप मध्ये काय गाजला तर जुडिओचा सोफा खूप गाजलाय. हरवलेली 350 रुपयाची छत्री हा. नंतर भेटली. आणले मी बॅगेत आहे. ठीक आहे चला निघा तुम्ही, आम्ही पण निघतो. चला बाय. सांभाळून जावा रे. मानगावला थांबणार आहे. नाही कॉल करतो मी तुला. ठीक आहे चालेल. हा सांभाळून जावा. अच्छा ही जागी झाली. इथेच ही अशी गाडीने खाली पण नाही उतरली. आली ते गाडीत बसली आहे. शूज काढले तर काय झालं, गवत आहे खाली. हे बघ किती गवत आहे. कॉल कर. तर चला बाय बाय. निघा, आम्ही पण निघतो आता. चला आम्ही पण निघतो आता. चला आता आम्ही पण निघालोय. अरे किती स्प्रे मारशील? नाही घरी आंघोळ कर. ऑब्विसली आंघोळ करेन. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला ऑन द वे भेटू, नाही तर डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटू. तर जय शिवराय. जय शिवराय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.